हॅलो. आज आपण स्वच्छ सर्वेक्षण 2025 बद्दल करंट अफेअरच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि स्वच्छ सर्वेक्षण 2025चा हा 10वं संस्करण आहे, म्हणजे 10वी आवृत्ती ही स्वच्छ सर्वेक्षण 2025-26ची आहे. याबद्दल आपण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. सर्वात अगोदर हा जो पूर्ण सर्वे आहे तो सर्क्युलर इकॉनॉमी या संकल्पनेवर आधारलेला आहे. सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे जे कचऱ्यातून समृद्धीचा मार्ग आहे त्याकडे नेणारा एक शाश्वत मार्ग. याला चक्राकार अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतात. दुसरी गोष्ट, हा सर्वे केंद्र सरकार जारी करते आणि तो गृह मंत्रालय म्हणजेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे हा पब्लिश होतो. दुसरी गोष्ट ही आहे 10वी आवृत्ती आणि याची संकल्पना आहे स्वच्छता की नई पहल, बढाए हात करे सफाई साथ. हे याची मुख्य संकल्पना आहे. याचं संपूर्ण जेव्हा मूल्यांकन होते ते 12,500 गुणांच्या आधारे होते. 12,500 गुणांच्या. आणि याची श्रेणी विभागली आहे 5 स्वतंत्र श्रेण्यांमध्ये. तुम्ही जो इनिशियली बघितला, व्हेरी स्मॉल म्हणजे अति लहान शहरे, लहान शहरे, मध्यम शहरे, मोठी शहरे आणि 10 लाखापेक्षा जास्त शहरे, हे तुम्ही बघू शकता. यामध्ये एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला इम्पॉर्टंट आहे 10 लाखापेक्षा जास्त शहरे. पुढे चलूया. आता रँकिंग डाटा जर थेट बघितला, कारण व्हिडिओ तुम्ही जास्त काही बघणार नाही, हा इनिशियलीच सांगतो, ह्या स्लाइडला इम्पॉर्टंट आहे. सर्वात स्वच्छ शहर जे 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचं आहे ते आहे इंदोर, सुरत आणि नवी मुंबई. क्रोनॉलॉजिकली विचारू शकतात 3 कोणते शहर आहे. दुसरी गोष्ट, स्वच्छ शहरांच्या शर्यतीत आघाडीवर कोणकोणतं आहे? अहमदाबाद, भोपाळ, लखनौ ही शहरे उत्कृष्ट शहरे म्हणून उदयास आली. आणि सर्वोत्तम गंगा शहर प्रयागराज, सर्वोत्तम छावणी मंडळ सिकंदराबाद छावणीला. आणि यामध्ये एक स्ट्रायकिंग माहिती अशी आहे की 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरामध्ये भारतातील सर्वात अस्वच्छ शहर 2025चं ठरलं आहे मदुराई. मदुराई कुठं आहे? तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. आता यामध्ये आपली महाराष्ट्राची स्थिती कुठं आहे? तर महाराष्ट्राची जी बृहन्मुंबई आहे ती 8व्या स्थानावर होती अस्वच्छ शहरांच्या. कोणत्या नंबरवर? 8व्या. आणि हे तुम्ही रँक बघू शकता. जर MCQ आला तर क्रमानं तुम्ही हे लावा, असं येऊ शकते मदुराई, लुधियाना, चेन्नई आणि रांची यावर. आणि एखादं स्टेटमेंट येऊ शकते बृहन्मुंबई टॉप 10 मध्ये आहे का? हो, 8व्या नंबरचं शहर आहे. आणि हे कशाची आहे? लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त. पुढे बघूया. आता यामध्ये विशेष वैशिष्ट्य काय होतं? 2025च्या सर्वेमध्ये विशेष वैशिष्ट्य होते सुपर स्वच्छ लीग. आता सुपर स्वच्छ लीग म्हणजे काय? जसं क्रिकेट मॅचेस होतात की टॉपच्या ज्या टीम आहेत त्यांच्या लीग मॅचेस होतात, तसंच यामध्ये जे टॉपचे 3 शहर आहे त्यांचं पुन्हा मूल्यांकन होईल आणि त्यांना 85% पेक्षा जास्त गुण हवे असेल, हे जिंकायचं असेल तर सुपर स्वच्छ लीग. ठीक आहे. आणि दुसरं यामधलं वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ शहर भागीदारी हा एक आहे. दुसरं, या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये एक क्रायटेरिया बदलण्यात आला स्पेशल गोष्टीसाठी. तो आहे किनारपट्टी आणि नदी काठांसाठी जे शहर आहे त्याच्यासाठी विशेष निकष जारी करण्यात आले. आणि नवीन ॲड करण्यात आला नागरिकांचा अभिप्राय कशाच्या माध्यमातून? वोट फॉर माय सिटी ॲप किंवा QR कोडच्या माध्यमातून, म्हणजे डिजिटली एक प्रकारे होत आहे. आणि यासाठी स्पेशल गुण आहे 1000. येऊ शकते प्रश्न. टोटल किती होतं? 12,500 गुण. आता मुख्य स्तंभ कोणकोणते आहे? कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा प्रक्रिया, त्यानंतर लेगेसी वेस्ट रेमेडियल, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहांची उपलब्धता. हे एवढं इम्पॉर्टंट नाही, पण स्तंभ असल्यामुळे इथे देण्यात आलं. दुसरी गोष्ट, हे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण ही नवीन संकल्पना त्यांनी या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली. यामध्ये ग्रामीण भागातलं असं सर्वे होणार आहे आणि एकूण 1000 गुणांच्या आधारे होणार आहे. आणि हा रिपोर्ट जलशक्ती मंत्रालय पब्लिश करण, पेयजल आणि स्वच्छता विभागाद्वारे. आणि याचं मुख्य तत्व सध्या आहे मापन ते व्यवस्थापन. हे सध्या इम्प्लिमेंटेशनच्या मार्गावर आहे. आता हा शेवटची शीट यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी इव्हॉल्युशन ऑफ स्वच्छ सर्वेक्षण सांगितलं आहे आणि इथं काही क्रायटेरिया दिले आहे, जसं रिड्यूस, रियूज आणि रिसायकलमध्ये कोणता आहे? अहमदाबाद. वेल्थ टू वेस्टमध्ये इंदोर. पीपल फर्स्टमध्ये इंदोर, सुरत. अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. आता तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगावं. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर थोडा लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.